या ठिकाणी आपण सर्व या ठिकाणी ज्यांनी या महाराष्ट्रावरती गोरगरिबाची सेवा कामं करण्यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून 6 वेळा हा मान पत्करला आणि जनतेची सेवा केली आणि सर्वांचे प्रेमळ व्यक्तिमत्व असणारे अजितदादा हे आपल्यामधून एका दुर्दैवी अशा प्रकारच्या विमान दुर्घटनेमध्ये त्यांचा असा अंत व्हावा हे खरंच दुःखद आणि या महाराष्ट्रासाठी काळा दिवस आज म्हणायला काय हरकत नाही। यासाठी आपण या ठिकाणी त्यांच्या आत्म्यास ईश्वर चिरशांती द्यावो यासाठी आपण या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व गावकरी इथे जमलेलो आहोत। मी या ठिकाणी प्रथम ईश्वर चरणी या ठिकाणी नतमस्तक होऊन अजितदादांच्या आत्म्याला चिरशांती मिळो ही या ठिकाणी नम्र विनंती करतो आणि माझे छोटंसं या ठिकाणची श्रद्धांजलीची भावना व्यक्त करतो। आज आपण इथे आज आपल्यामध्ये अजितदादा जे धडाडीचे कार्यकर्ते होते त्यांच्या विमान अपघातामध्ये आज सकाळी निधन झालेलं आहे। त्यामुळं आमच्या महाराष्ट्राचा जे दादा म्हणणारा तो प्रत्येकाचा दादा होता, प्रत्येकाच्या घरातला दादा ह्याचा अर्थ करता होता, तो आज आमच्यातून गेला आणि आमचे घड्याळाचे काठे बराबर त्या ठिकाणी थांबले। जी पुढे चालणारं सध्या तरी थांबलेलं आहे त्यांना आमच्या येरमाळा गावच्या वतीनं उस्मानाबाद जिल्हा अल्पसंख्याक मुस्लिम संघाच्या उपाध्यक्ष पदाच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली वाहतो। धन्यवाद। सगळीजण थांबा 5 मिनिटं जरा शांत Thank you.